रामचंद्र युवा प्रतिष्ठान गणेश मंडळ अंजनी बुद्रुक या ठिकाणी या गणेश मंडळानं शेतकऱ्यासाठी शेतकरी चर्चासत्र आयोजित केलं आणि मला इतक्या दुरून बोलिलं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल सर्वप्रथम गणेश मंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते अधिकारी त्यांना मी धन्यवाद देतो। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या गावचे पोलीस पाटील, तसेच या गावच्या सर्वप्रथम नागरिक सरपंच ताई, तसेच या ठिकाणी आलेले प्रमुख पाहुणे म्हणून PSI नागरे साहेब व तसेच या ठिकाणी तंटामुक्तीचे असलेले पोलीस पाटील व तसेच सगळ्यात महत्वाचे माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, लहान थोर, लहान मुलं सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी या गणेश मंडळानं खास करून दुसरा कोणताही व्यतिरिक्त कार्यक्रम ठेवता शेतकऱ्यासाठी नेमके कशाची गरज आहे या ठिकाणी मला बोलीला माझा सन्मान केला, त्याबद्दल श्री प्रभू रामचंद्र युवा प्रतिष्ठानला माझ्याकडून पंजाबकडून आभार शुभेच्छा देतो। आणि उत्तर तुमच्या गणेश मंडळाची अशी प्रगती हो आणि दरवर्षी आणि नवीन नवीन व्याख्याने या ठिकाणी ठेवावे आणि शेतकऱ्यांना ऐकावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि विषयाकडे येतो। आणि सुरुवातीला अंदाज सांगतो, पाऊस पाहिजे का? तुम्ही म्हटलं तर लगेच सांगतो। तर अंदाज सांगतो, आज आहे 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट। तर तुम्हाला सांगतो आज काय पाऊस येणार नाही, आता पडला बघा लोणारकर खूप पडला, मी येणार म्हणून इथं आला नाही, पण उद्याच्या मात्र इथं खूप पाऊस पडणार म्हणून येणार, म्हणजे उद्या तुमच्या इथं तुमच्या भागा परिसरामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणजे 31-1-2 तारखेपर्यंत तुम्हाला पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, हा पाऊस कधी बंद होणार आहे तर सांगतो मी, तर बंद कधी होणार देखील सांगतो की 7 तारखेला मात्र चांगलं सूर्यदर्शन होणार आहे। 7 तारखेपासून 14 तारखेपर्यंत सूर्यदर्शन राहणार आहे। तुम्ही शेतीचे कामे करून घ्या, त्यामध्ये हे तुम्ही लक्षात घ्यायचं। म्हणजे त्याच्यानंतर सांगू इच्छितो की आता उद्या 31-1-2 तारखेपर्यंत तुमच्या विदर्भात पाऊस राहणार आहे। पण तुम्हाला एक सांगायचं झालं तर काय झालं, महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे, म्हणजे ते कोणता उघडणार आहे, आमच्या मराठवाड्याकडला उघडणार आहे। फक्त काय होणार आहे, यवतमाळ जिल्हा तुमचा बुलढाणा जिल्हा, अकोला, अमरावती, वर्धा ह्या परिसरातला जळगाव हे पट्टा मात्र तुमचा पाऊस 6 तारखेपर्यंत चालूच राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं। म्हणजे गणपतीचं विसर्जन पर्यंत तुम्हाला पाऊस राहणार आहे, दररोज एक दिवस आड येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात। पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, या पावसानं या मेकर तालुक्यातल्या शेतकऱ्याचं तुमच्या गावचं आतोनात नुकसान झालंय। तर तुम्हाला सांगतो, हे जरी नुकसान झालं असलं, तुमच्या सोयाबीन जरी असलं तर तुम्हाला सांगतो एक जरी पेरणी गेली ना तर तुमचे हरभरे चांगले येणार आहेत म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो। म्हणजे रब्बी तुमची चांगली येईल म्हणून हे तुम्हाला सांगतो, तुमचे रब्बी मध्ये उत्तर प्रगती हो त्याबद्दल मी थोडं मार्गदर्शन देखील करणार आहे। तर सुरुवातीला हे सांगितलं फक्त 8 दिवसाचा अंदाज। आता सप्टेंबर मध्ये कधी पाऊस पडणार तुम्हाला सांगतो, सप्टेंबर मध्ये म्हणजे 6 तारखेपर्यंत राज्यात पाऊस आहे, त्याच्यानंतर 7 तारखेपासून सूर्यदर्शन आहे, त्याच्यानंतर 13 तारखेपासून ते 16च्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा। त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये 25-26 सप्टेंबर 25 ते 29 सप्टेंबरच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून ही सप्टेंबर महिन्यातला अंदाज लक्षात यायचा। ऑक्टोबर मध्ये 10 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस निघून जायला तयारी करणार आहे। आणि 2 नोव्हेंबरला तुम्ही सगळेजण स्वेटर घातलेले दिसतील, म्हणजे 2 नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लक्षात घ्या। आता हे झाला 2 महिन्याचा अंदाज। आता तुम्हाला सांगतो, हे आहे 2025, यावर्षी खूप पाऊस पडणार आहे। सगळेजण म्हणले होते दुष्काळ पडणार आहे, फक्त मी एकटाच म्हणत होतो सगळे तळे भरते, तुमचा खडकपूर्णा भरण, येलदरी भरण, सगळे तळे भरते असा अंदाज व्यक्त केला होता। पण तुम्हाला सांगतो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे। 2026 ला मात्र पाऊस कमी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। 27-28 ला खूप पडणार आहे, परत 2029 ला कमी पडणार आहे। 30-31 ला जास्त पडणार आहे, 2032 ला पाऊस कमी पडणार आहे। 33-34 ला खूप पडणार आहे, 2035 ला कमी पडणार आहे। 36-37 ला जास्त पडणार आहे, 2038 ला कमी पडणार आहे।
39-40 ला जास्त पडणार आहे, 2041 ला कमी पडणार आहे, 42-43 जास्त पडणार आहे, परत 44 ला कमी पडणार आहे, 50 पर्यंत सांगायचं पण तुमच्या लक्षातच नाही राहणार. म्हणजे इतका अभ्यास तुमच्यासाठी केलेला आहे, कोणता तज्ञ तुम्हाला एवढ्या गोष्टी सांगणार नाही. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा, दर 2 वर्ष पाऊस जास्त राहणार, 1 वर्ष पाऊस कमी राहणार, आणि ज्या वर्षी पाऊस कमी राहील त्या वर्षी पिकं चांगली येणार, म्हणून हे लक्षात घ्यायचं. आता 24-25 ला खूप पाऊस झाला, आता 26 ला कमी होईल, तुमच्या पिकापुरचा होईल, पण तुमचे पिकं चांगले येते, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. हे झाला 10-15 वर्षाचा अंदाज. आता यापुढे तुम्हाला सांगतो, पुढच्या वर्षी पाऊस कधीच कोणाला विचारत नाही. तुम्हाला सांगतो सगळ्यात सोबत, तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा पूर्वी रेडिओ आले होते, कालांतराने ते रेडिओ 10-12 वर्ष चाललं की कोणतं तंत्रज्ञान बंद पडतं, ते बंद पडलं. त्याच्यानंतर काय झालं, करंट फोन आले होते, ते 10-12 वर्ष चाललं बंद पडलं. वायरलेस आलं होतं, ते 10-12 वर्ष चाललं बंद पडलं. आता हे इंटरनेटचं युग आहे बघा, आणखीन 10-12 वर्ष चाललं आणि हे बंद पडत. मग हे बंद पडल्याच्या नंतर युट्यूबद्वारे तुम्हाला मेसेज कोण देईल, तुम्हाला सांगतो हे सगळं जरी बंद पडलं ना, निसर्गातला एक झाड, प्राणी, पक्षी पाऊस सांगतो. म्हणून यापुढे मला देखील पाऊस विचारायचा नाही. तुम्हाला सांगतो निसर्गातल्या एक गोष्टी पाऊस सांगतात. एक सगळ्यात सोपं सांगतो, पाऊस कसा ओळखायचा. एक सगळ्यात सोपं कारण आहे, तुमचं पीक, आपलं पीक काढायला आलं की 3 दिवसांना पाऊस येणार, ही गोष्ट लक्षात घ्यायची. तुम्ही बघा, तुम्ही मूग पेरतात बघा, मूग कधी निघतो, पेरल्यापासून मूग कम्प्लीट 61 दिवसाला निघतो, 62व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा मूग भिजणार. त्याच्यानंतर तुम्ही उडीद करता, उडीद 80 दिवसाला निघतो, 82व्या दिवशी पाऊस येणार, तुमचा उडीद भिजणार. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, हळद करतात, काढतात, काढल्यानंतर शेतामध्ये शिजवतात, तिथं वाळू घालतात आणि निवांत रात्री त्याला घरी येतात. तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये पाऊस येत नाही, पण हा निसर्ग इतक्या पाठीमागे लागलाय तुमच्या. रात्री 2:10 यवतमाळकडून विजेच्या कडकडाचा उन्हाळ्यात पाऊस येणार आणि ती तुमच्या हळद भिजणार. म्हणजे इतका निसर्ग शेतकऱ्याच्या पाठीमागे लागलाय. इथं जमलेल्याला सगळ्याला म्हणतो, यापुढे या निसर्गाला घाबरत जाऊ नका. पाऊस कधी येणार, केव्हा येणार हे तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईल आणि भविष्यामध्ये मात्र तुमच्या कष्टाचं नुकसान होऊ देणार नाही, या कार्यक्रमाच्या वतीने शब्द देतो. हे करत असताना तुम्हाला सांगतो, यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारायचं नाही. एक सोपं घरी सांगतो, रामफळाचं झाड आहे कोणाकडं. यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, आता 2025 ला पाऊस कसा पडणार. तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले की ते रामफळाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो दुष्काळ पडणार आहे, पाऊस कमी पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतो. तुम्ही बघा, या वर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला रामफळ लागलेच नव्हते ना लागले. गेल्या वर्षी 2 वर्षाखाली नव्हते लागले, पण 8-2 वर्ष माझा खूप लागले होते. 2 वर्षाखाली पाऊस कमी पडला. म्हणजे कोण तुम्हाला पाऊस सांगतं, रामफळाच्या झाडाला रामफळ खूप लागले ते सांगायचं दुष्काळ पडणार, पाऊस कमी पडणार असा अंदाज तुम्हाला रामफळ देतं. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो, पूर्व दिशा यायची ना, हे पूर्व दिशा, ही पश्चिम दिशा. काय करायचं, यापुढे पाऊस मला देखील विचारायचा नाही. दिवस मावळत असताना तुम्ही शेतात राहिले, गच्ची उभा राहिले, दिवस मावळत असताना तांबडा आवाज झालं, आता यापुढे तुमच्याकडे मोबाईल आहे, त्याचा फोटो काढून ठेवायचा आणि लगेच आपल्या मित्राला म्हणजे 3 दिवसात पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात. मग ते तांबडा आवाज काय असतं, ते वरून राजाचं बी असतं आणि कोणतं बी पेरलं त्यानंतर 3 दिवसाला होतं. तुम्ही बघा, काल तांबडा आवाज झालतं बघा, 3 दिवसात पाऊस येते का नाही. मग हे तुम्हाला अंदाज तुम्ही द्याला त्या तांबड्या आबाळांना. परत नंतर पाऊस येईल कसा ओळखायचा, एक सोपं गणित आहे की आपल्या घरी असे लाईट असतात बघा, आपल्या घरच्या लाईटवर तुम्ही बघा काल किडे आलते, पापुळे आलत्या, आपल्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले, पापुळे आल्या की आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस येणार आहे म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. यापुढे तुम्हाला एक सांगतो, पाऊस कधी कोणाला विचारत नाही. जून मध्ये काय होतं, पाऊस नाही पडला मग काय होतं, नुसतं उभं वारं सुटतं आणि उभं वारं सुटल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काय होतं की तुम्हाला पाऊस कोणीच सांगत नाही. यापुढे कधीच कोणाला विचारायचं नाही. उभं वारं सुटल्याच्या नंतर काय होतं, मग कोणता तज्ञ तुम्हाला पाऊस सांगत नाही. मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा. तुम्हाला एक सांगतो काय करायचं, हे जे झाडं आहेत ना, या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. मग या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी
धूळ आहे, त्या धुळीमध्ये लोटतात, मातीने आंघोळ करतात. चिमण्यानं जर धुळीने आंघोळ केलेली पाहिली की 4 दिवसाला पाऊस येतो, म्हणून हे पाऊस यायचं कारण लक्षात यायचं. परत सांगतो पाऊस येईल कसं ओळखायचा, काय करायचं. आता योगासन सांगतो, हे तुमच्या गावातलं मंदिर आहे बघा. या तुमच्या गावातल्या मंदिरामध्ये आता दीपावलीच्या अगोदर या ठिकाणी ना काकड्याचं भजन चालू आहे. आणि त्या काकड्याच्या भजनाला तुमच्या गावातले भजनकरी काय करतात, पहाटे 4 वाजता उठून या ठिकाणी लाऊडस्पीकर लावून इथं काकड्याचे अभंग म्हणतात. तुमच्या गावच्या लाऊडस्पीकरच्या काकड्याचा अभंगाचा आवाज बाजूच्या गावच्या लोकांना गेला की त्यांनी मला जर 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात येतं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा, काय करायचं. निसर्गामध्ये असे काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी हे देखील पाऊस सांगतात. मग प्राणी पक्षी झाडं पाऊस सांगतात का, तुम्हाला सांगतो. यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या, झाडं सुद्धा पाऊस सांगतात. झाड कुठं पाऊस सांगतील का, तुम्हाला एक सोपं गणित सांगतो. तुमच्या शेतामध्ये लिंबाचं झाड आहे, उन्हाळ्यामध्ये तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप लिंबू यायला लागल्या, ते लिंबाचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं त्यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतं. आणि तुम्ही शेताकडे लिंबाच्या झाडाकडे पाहिलं असेल ना, यावर्षी 2 वेळेस लिंबाला लिंबू लागल्यात का नाही. एकदा उन्हाळ्यात पाऊस पडला आणि आता जास्त पाऊस पडला, मग हे तुम्हाला संकेत कोणी दिला, त्या लिंबाच्या झाडानं. परत सांगतो, एक असं झाड आहे ते तुम्हाला दुष्काळ पडणार म्हणून सांगतात. झाड कुठं दुष्काळ पडणार म्हणून सांगताय का, पण सांगताय. त्या झाडाचं नाव सांगतो, बिब्याचं झाड. बिब्याच्या झाडाला खूप फुलं लागली, ते बिब्याचं झाड म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतात. त्याच्यानंतर दुष्काळ पडणार कसा ओळखायचा, तारीख लक्षात घ्या. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. 11 जून दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर खरं दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला होतो. त्याच्यानंतर परत सांगतो, काय होतं पावसाळ्यामध्ये कधी कधी काय होतं, 4 ते 5च्या दरम्यान पाऊस आल्याच्या नंतर कधी कधी सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो बघा, पूर्वेकडे दिसतो. आणि तुम्ही काय करतात, वेगवेगळे तर्क करतात. यापुढे तसा दिसला की लक्षात गोष्ट घ्यायची, काय म्हणायचं, सप्तरंगी इंद्रधनुष्य तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही काय करा, 6 तारखेला तुम्हाला दिसेल बघा. किती, 6 तारखेला दिसल्याच्या नंतर लगेच तुम्ही म्हणायचं आता 2 दिवस आमच्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर 10 दिवस पाऊस येणार नाही असा अंदाज ते सप्तरंगी इंद्रधनुष्य देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये असं एक झाड आहे ते आपल्याला 1 वर्षाचा हवामान अंदाज देतात. झाड कुठे 1 वर्षाचा पाऊस सांगताय का, पण सांगता. तुम्ही बघा आपल्या आजोबा पंजोबाला विचारा, तुम्ही बघा पूर्वी त्यांना अंदाज कोण देत होतं. 1980-85 ला आपले आजोबा शेती करत असताना त्यांना अंदाज कोण देत होता, तर एक झाड सांगत होता. आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसं सांगतो तुम्ही बघा, ज्या वर्षी तुमच्या शेतातला गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याच्या आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्याचं लोणचं तयार केलं की समजायचं दुष्काळ पडतो. तुम्ही बघा 2018-19 पर्यंत त्या मेकरच्या लोकांनी, तुमच्या ह्या गावाच्या लोकांनी इतक्या गावरान आंब्याचा रस खाल्ला. 18-19 पर्यंत तुम्हाला 19 पर्यंत दुष्काळाला सामना करावा लागला. 20 नंतर आठवा, तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला फुलवाच लागला नाही. फुलवाला नाही म्हणजे आंबे नाही लागले, आंबे नाही म्हणजे रस नाही खायला भेटला म्हणून पाऊस जास्त पडला. मग सगळ्यात कसं ओळखायचं, तुमचा गावरान आंबा पिकला की समजायचं दुष्काळ पडणार. सगळ्यात सोपं आहे कारण लक्ष यायचं. परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. एक असं झाड आहे ते तुम्हाला पाऊस लवकर येणार आहे का उशीर येणार सांगतं. तसं झाड कुठं असतंय का, पण आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या शेतामध्ये जांभळीच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये खूप जांभळं लागले, लवकर लागले, ते जांभळीचं झाड म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड येतं. त्याच्यानंतर एक असं झाड आहे ते तुम्हाला तुमच्या कापसाला उतार येईल म्हणतंय, सोयाबीनला उतार येईल म्हणतंय, तुरीला उतार येणार म्हणतंय, असं झाड एक अंदाज येतं. तसं झाड कुठं असतंय का, पण आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या शेतामध्ये त्याच्याकडे तुम्ही आतापर्यंत दुर्लक्ष केलं. त्या झाडाचं नाव सांगतो चिंचाचं झाड. चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, ते चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतं. त्याच्यानंतर एक असं झाड आहे तुमच्या तुरीला उतार येईल म्हणून सांगतात. तसं झाड कुठं असतंय का, पण आहे. त्या झाडाचं नाव सांगतो, त्याला काही जण बोंड म्हणतात, काही जण भोकरंड म्हणतात. भोकरंडीच्या झाडाला खूप भोकरंड लागले, ते भोकरंडीच्या झाड म्हणजे शेतकऱ्यानं यावर्षी खूप तुरीचं पीक येणार आहे असा अंदाज ते भोकरंडीचं झाड देतात. त्याच्यानंतर
परत सांगतो पाऊस येईल कसा ओळखायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी देखील पाऊस सांगतात. तुम्ही बघा, तुमच्या गावातल्या वडाच्या झाडावर, पिंपळाच्या झाडावर कावळ्यानं जर शेंड्याला घरटं केलं ना, त्या वर्षी पाऊस कमी पडतो. आणि कावळ्यानं 3 फुटानं घरटं खाली केलं, त्या वर्षी जास्त पाऊस पडतो. असा अंदाज तुम्हाला ते कावळा देतो. त्याच्यानंतर परत एक सोपं कारण सांगतो. सगळ्यात सोपं कारण आहे, ज्या माणसाला दम आहे आणि दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं, त्या दम्याच्या लोकांना त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात, त्यांना त्रास झाला की डॉक्टरकडे घेऊन जातात. मग डॉक्टर काय करतात, त्यांना तपासलं, डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि गोळ्या द्या घरी जा म्हणले की तुम्ही म्हणायचं पेंडोळचा पाऊस पडणार. आणि डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं सलाईन लावलं की तुमच्या वड्याला गुळी येते पाण्यानं. आणि डॉक्टरनं त्या दम्याच्या पेशंटला तपासलं आणि तिथं ऍडमिट केलं की तुमच्या पुलावरून पाणी झालं. सगळं झालं. म्हणजे पाऊस यापुढे कोणालाही फिरत नाही. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा बघायचा. काय करायचं, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्यानंतर, जूनच्या पहिल्या आठवड्यात तुम्ही शेतात गेल्याच्या तुम्ही सरड्या बघता, सरड्यानं डोक्यावर लाल कलर केलं, सरड्या म्हणतो शेतकऱ्यानं 10 दिवसाला मान्सून येणार आहे असा अंदाज सरड्या देतात. त्याच्यानंतर घोरपडी देखील पाऊस सांगतात. घोरपडी कुठे पाऊस सांगताल का, पण घोरपडी काय करतात, जूनच्या पहिल्या आठवड्यात बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतात. घोरपडीने बिळाच्या बाहेर तोंड काढून बसले, कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो. पण हे कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर आणखी एक सोपं कारण सांगतो की आपल्या घरचा लाकडी दरवाजा पाऊस सांगतो. घरचा लाकडी दरवाजा पुढे पाऊस सांगेल का, खिडक्या पण सांगतात. तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं. तुम्हाला सांगतो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये, तुम्ही ह्या महिन्यामध्ये तुमच्या घरचे दरवाजे लागायला गेले, ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांना 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असा अंदाज ते दरवाजा देतो. त्याच्यानंतर आणखी एक सोपं कारण सांगतो की काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत, निसर्गातले प्राणी पक्षी हे देखील तुम्हाला पाऊस सांगतात. तुम्ही बघा, 25 मे पासून 25 मे ते 15 जूनच्या दरम्यान काय होतं, तुमच्या लाईटच्या तारीवर शेतामध्ये चातक पक्षी शेतकऱ्याने काय म्हणतो, पेरते व्हा म्हणतो. चातक पक्षाने पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली की कंप्लीट 10 दिवसाला पाऊस येतो. तो चातक पक्षी एरवी कधी तुम्हाला ओरडत नाही, पण त्या 15 मे ते 15 जूनच्या दरम्यान ते शेतकऱ्यांना म्हणतो पेरते व्हा. तिनं पेरते व्हा म्हणायला सुरुवात केली, आपण म्हणायचं 10 दिवसाला पाऊस येणार आहे, म्हणून एक पाऊस येतं कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर आता हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता तुम्हाला सांगतो विजेबद्दल सांगतो. वीज म्हणजे हे नाही वीज आकाशातील. बरेच जण काय म्हणतात, पायावर माणसं वीज पडते. महिला तर बिलकुल म्हणतात पायावर माणसं वीज पडते. माझी महिलाला विनंती आहे, पायावर माणसं वीज पडत नाही, पण तुम्ही काय करता, त्या पायावर माणसाला तांब्याच्याकडे हातात घालता. माझी तुम्हाला विनंती आहे, यापुढे शेतकऱ्यांना विनंती, तुम्ही तांब्याचं कडे हातात घालत जाऊ नका. तांब्याचं कडे तुम्ही हातात घातलं, बाहेर गेला आणि विजा कडकायला लागले की बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडते. विजा कडकडत असताना हातामध्ये तांब्याचं कडे घालायचं नाही, माझी सगळ्याला विनंती आहे. आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आता या ठिकाणी तुम्ही ज्या गावात आलात आणि तुम्ही ह्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये इतक्या विजा कडकडतात, ह्या तुमच्या गावात विजा पडत नाही आणि ह्या गावाच्या बाहेर 2 किलोमीटरने विजा पडतात. मग ह्या तुमच्या गावातल्या विजा कोण वाचितात, तुमच्या गावातल्या विजा वाचणार कोण आहे माहितीये का, हे मंदिराचं कळस आहे. वाटल्यास वहीमध्ये लिहून ठेवा. भविष्यात जर तुमच्या गावात वीज पडली ना, तुमच्या गावातल्या मंदिराच्या कळसावर पडेल, कळस तुटून जाईल, पण तुमच्या गावात धराम कोणात पडणार नाही. कशामुळं, ते जे कळस आहे ना, ते कासं धातू काय करतं, वीज ओढून घेतं, तिथं संपून टाकतं. म्हणून बघा, भविष्यामध्ये तुम्हाला पेपरला बातमी येतील, या गावातल्या मंदिराला वीज पडली, तिथला कळस तुटून गेला, मंदिराला तडा गेला, अशा घटना भविष्यामध्ये घडणार आहे. आता या विजेबद्दल सविस्तर माहिती सांगतो. आता आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो, वातावरण धनभारित असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत संपतो, 5 मिनिटात संपुष्टात येईल. म्हणून विजा पडणं चांगलं आहे, पण विजा पडणं वाईट आहे. आता विजा पडणं चांगलं कसं सांगतो तुम्हाला. आता ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान ज्यांच्या शेतामध्ये विजेचा कडकडाचा पाऊस पडेल ना, त्यांच्या हरभऱ्याला उतार येणार, गव्हाला उतार येणार. कशामुळं, त्या विजेच्या पावसामध्ये नायट्रेट ऑक्साईडचं प्रमाण असतं
म्हणून विजेचा पाऊस चांगला. विजेचा पाऊस वाईट कशामुळे? या विजा आपल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर पडतात, बैलावर पडतात, जनावर पडतात, म्हणून विजेचा पाऊस वाईट आहे. या विजा पडू नये म्हणून काय काळजी घेतात? माझी सगळ्याला विनंती आहे, विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका. शक्यतो आंब्याच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका. झाडावर 16% विजा पडतात. पण झाडावर वीज कशामुळे पडते? कारण की झाडाची मुळे जमिनीमध्ये पाण्यापर्यंत गेलेली असते आणि वीज काय करते? पाण्याला शोधते, आर्थिंगला शोधते. म्हणून विजा कडकडत असताना झाडाखाली थांबायचं नाही. विजा कडकडत असताना उंच नारळाच्या झाडाखाली उभं राहू नका. नारळाच्या झाडावर देखील वीज पडते, म्हणून हे कारण लक्षात द्यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या लोखंडी विद्युत पोलला हात लावून उभा राहत जाऊ नका. त्या लोखंडी पोलवर देखील वीज पडते. पण हे विद्युत पोल ना जमिनीमध्ये, मातीमध्ये, पुरल्यामध्ये, ओलीमध्ये गेलेलं असल्यामुळं ती वीज पडते, जमिनीमध्ये जाते, पण तुमच्या गावातली लाईट ट्रिप होते, म्हणून हे लक्षात द्यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या गावातला एखादा ट्रान्सफॉर्म असला, शेतामध्ये ट्रान्सफॉर्म असला, तर त्या ट्रान्सफॉर्मच्या बाजूला उभं राहत जाऊ नका. लाईटच्या ट्रान्सफॉर्मवर विजा पडतात. त्याच्यावर कशामुळे पडतात? कारण की तिथं आर्थिंग गेलेलं असतं आणि वीज काय करते? आर्थिंगला शोधते, म्हणून हे लक्षात घ्यायचं. विजा कडकडत असताना तुमच्या गावातल्या पाण्याच्या टाकीखाली उभा राहत जाऊ नका. पाण्याच्या टाकीवर देखील वीज पडते. त्याच्यावर कशामुळे पडते? कारण की तिथं पाणी असतं आणि वीज काय करते? पाण्याला शोधते, म्हणून हे लक्षात घ्यायचं. विजा कडकडत असताना एखाद्या शेताजवळ एखादं तळ असलं तर तळ्याच्या बाजूला उभं राहून का. तळ्यामध्ये जवळपास 28% विजा पडतात. मग तळ्यामध्ये कशामुळे जास्त पडतात? कारण की तळ्यामध्ये पाणी असतं, वीज काय करते? पाण्याला शोधते, म्हणून विजा कडकडत असताना तळ्याच्या बाजूला उभं राहायचं नाही. विजा कडकडत असताना नदीच्या किनाऱ्यावर उभा राहत जाऊ नका. नदीच्या किनाऱ्यावर देखील विजा पडतात. विजा कडकडत असताना आपल्या घरच्या उंच टेरीसवर, झिन्यावर जाऊन उभा राहू नका. उंच ठिकाणी वीज आकर्षल्या जाते. विजा कडकडत असताना उंच डोंगरावर जाऊन उभा राहू नका. डोंगरावर जास्त विजा पडतात, म्हणून हे लक्षात घ्यायचं. सगळ्यात सोपं, आपला मित्र, आपला जो मजूर आहे, आपला जो कामगार आहे, विजा कडकडायला लागला की त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव. आणि एवढं करून विजा कडकडायला आणि तुम्ही खूप दूर आहे, शेतात आहे आणि घरी जाणं शक्य नाही, मग स्वतःचा जीव कसा वाचायचा ते देखील सांगतो. विजा कडकडत असताना शक्यतो आपल्या पायामध्ये चप्पल किंवा बूट घातलेले ठेवायचे. आपले पाय जमिनीला आर्थिंग नाही झाले पाहिजे, हे कारण लक्षात येतं. म्हणजे विजा कडकडायला आणि आपण शेतात दूर आहे आणि आता आपला जीव कसा वाचायचा? एक सोपं कारण सांगतो. आपल्या पायात सुरुवातीला चप्पल घालायची आणि आपले पाय जमिनीला चिटकले नाही पाहिजे, हे लक्षात येतं. त्याच्यानंतर शेतात काय करायचं? एखादा खड्डा असत आणि तिथं लाकूड भेटलं तर लाकूड त्या खड्ड्यात टाकायचं, त्या लाकडावर पाय ठेवायचे, खाली बसायचं, दोन्ही हाताने कान झाकायचे, ही मान दोन्ही पायाच्या मदत घालायची. असं केल्याच्या नंतर तुमच्या अंगावर वीज पडणार नाही. सगळ्यात सोपं एक कारण लक्षात घ्यायचं. हे झालं विजेबद्दल. आता गारपिटीबद्दल सांगतो. गारपिटीबद्दल तुम्ही काय करा? महाराष्ट्रातल्या कोणत्याही तज्ञाला विचारा, महाराष्ट्रात गारपीट कधी होणार आहे, तर तुम्हाला सांगतो गारपीट कधी होणार आहे. पण तुम्ही काय करा? वहीमध्ये एक तारीख लिहून ठेवा. दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये 22 फेब्रुवारी ते 10 मार्च गारपीट होते, हे वहीमध्ये लिहून ठेवा. म्हणजे त्या 20 दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रात गारपीट होणार, हे कायम लक्षात घ्या. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की या गारपीटवर अभ्यास करण्यासाठी मला जवळपास 15 वर्ष गेले. मग मी काय करायचं तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये अभ्यास करत असताना महाराष्ट्रातल्या 50 डोंगरावर गेलो आणि 50 डोंगरावर ज्या ठिकाणी गारपीट झाली ना, त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली. डोंगरावर गारपीट होईल आणि डोंगराच्या बाजूला काळीची जमीन आहे, तिथं गारपीट होईना आणि डोंगरा होईना. मग एक गोष्ट लक्षात आली, तिथं कशामुळे होईना? डोंगरावर बघितलं तर तिथं खडक आहे. मग लक्षात आलं की तिथं खडक असल्यामुळे तिथं गारपीट होईल, हे वहीमध्ये लिहून ठेवलं. पण काय झालं? असं 50 वेळेस लिहिण्यात आलं. मग लक्षात आलं की जिथं जिथं काळीची जमीन आहे तिथं गारपीट होत नाही आणि खडकाच्या ठिकाणी होते, हे लक्षात गेलं, हे लक्षात आलं. आता तुम्हाला एक सांगतो, यापुढं गारपीट कुठं होते हे आता यापुढे कोणाला विचारत नाही. एक सोपं कारण सांगतो. ज्या ज्या ठिकाणी काळीची जमीन आहे तिथे गारपीट होत नाही, झाली तरी बोरा एवढले होते, म्हणून हे लक्षात येतं. आणि ज्या ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे, खडकाची जमीन आहे, डोंगराळ जमीन आहे, त्या ठिकाणी मात्र लिंबासारखी गारपीट होते, हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवता. आता या गारपिटीबद्दल सविस्तर सांगतो. आता तुम्हाला एक सांगू इच्छितो, गारपिटीबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो की काय झालं. तुम्ही बघा, सुरुवातीला पूर्वी तुमच्याकडं गारा बांधणारे लोक येत होते ना, गारा बांधणारे मंत्रानं येत होते ना.
पहिले त्यांना काय म्हणायचे, गार पगारी म्हणायचे. बघा काय म्हणायचे, गारा बांधणारे म्हणायचे कोणी गार पगारे. तर तसं सांगतो आमचं घरचं उदाहरण सांगतो. मग ते गार पगारी काय व्हायचं, आमच्या घरी यायचे. बघा मग आमच्या घरी कोण असायचं, आमच्या आजी असायच्या. मग त्या आजी असल्याच्या नंतर आम्ही छोटे छोटे असताना तुम्हाला सांगतो ते गारा बांधणार यायचा. म्हणायचं आजी तुमच्याकडे जमीन किती आहे, आम्ही म्हणायचो आजी म्हणायच्या 20 एकर आहे. आणि ते गारा बांधणारा काय म्हणायचा, आजी तुमच्याकडं काळीची जमीन किती आहे, आजी म्हणायच्या मळ्याची काळीची जमीन 10 एकर आहे आणि डोंगराकडे 10 एकर आहे. मग ते गारा बांधणारा म्हणायचा आजी मी त्या डोंगराच्या मंत्रांना गारा बांधून टाकतो. आजीला वाटायचं आपल्या गारा बांधणारा म्हणल्यावर चांगलंय. मग आजी हो म्हणायच्या. मग आम्ही छोटे छोटे असताना ते गारा बांधणारा म्हणायचा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी आणा. लगेच आम्ही काय करायचं, देवाजवळ तांब्याचा तांब्या घ्यायचो आणि त्याच्याजवळ आणून द्यायचो. आणि ते गारा बांधणारा काय करायचा, पाणी घ्यायचा, हातात घ्यायचा, मंत्र म्हणायचा आणि डोंगराकडे फेकायचा. म्हणायचा आजी मी म्हणजे ते गारा पाणी घ्यायचा आणि काळ्या जमिनीकडे फेकायचा. आणि आजीला म्हणायचा मी तुमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधून टाकल्या आणि लगेच तो निघून जायचा. आणि 1980-85 ला त्यावेळेस काय होतं, धान्याच्या स्वरूपात मोबदला होता, पैशाच्या स्वरूपात मोबदला होता. एक शेरभर गहू दिले की तो निघून जायचा. मग ते गेल्याच्यानंतर काकूला आम्ही म्हणतो काकू त्यांनी आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आणि डोंगराकडल्या गारा बांधल्या नाही. मग तुम्हाला सांगतो, मग काकू म्हणायचं काय माहित, पण योगायोगाने ह्या गारपिटीवर मी अभ्यास करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली की जिथं काळीची जमीन तिथं गारपीट होत नाही आणि खडकाच्या ठिकाणी होते. मग मी काय केलं, त्या गारा बांधणाराला शोधूनच काढलं. मग त्यांच्या घरी गेलो, त्यांना मी म्हटलं तुम्ही आमच्या घरी येत होता, आमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधत होता आणि डोंगरा काढल्या कशामुळे बांधत नव्हता, त्याचं मला शास्त्रीय कारण सांगा. मला तर त्याचं कारण माहित आहे पण मला तुमच्याकडून ऐकायचं. मग मला त्याने ते सांगितलं जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही, झाली तरी बोरा एवढले होते. आणि ज्या ज्या ठिकाणी खडकाची जमीन आहे ना तिथं मात्र गारपीट होते. म्हणून हे लक्षात यायचं. आता यापुढे तुम्हाला सांगतो गारपीट कधी अशी झाली असं नसता भविष्यात होणार हे तुम्हाला सांगतो. तुमच्या इथं नदी आहे का कधी, त्या नदीच्या बाजूला बघा तिकडून 1 किलोमीटर नाही इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट झालेली असेल. बघा झालेली आहे कधी, पूर्वी कधी झालेली का, नसली झाली तर भविष्यामध्ये त्या पट्ट्यात होईल. बघा हे कारण लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखादं तळ असलं तर तळ्याच्या चारही बाजूनं 1 किलोमीटरच्या अंतराने गारपीट होते म्हणून हे लक्षात घ्यायचं. एखादा कॅनल असं त्या कॅनलच्या बाजूला इकडून 1 किलोमीटर इकडून 1 किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते म्हणून हे एक लक्षात घ्यायचं. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक तर हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला. पण आतापर्यंत तुम्हाला सांगतो 2020च्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली. तुम्ही काय करा, एखाद्या तज्ञाला विचारा, कोणी सांगणार नाही. 2020च्या नंतर गारपीट वाढण्याचं कारण सांगतो. आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प म्हणजे तिथलं आभाळ आपल्याकडे कधीच येत नव्हतं. पण काय झालं 2018-20च्या नंतर काय झालं, आपल्या इकडे जानेवारी-फेब्रुवारी मध्ये इथं ऊन तापायलंय. ऊन तापल्याच्या नंतर या ठिकाणी हवेचे कमीदाब तयार होतात. कमीदाब तयार झाले की तिथले वारं आपल्याकडे खेचण्यात चाललंय, ते आभाळ इकडे ओढण्यात चाललंय. त्याच्यामुळे महाराष्ट्रात गारपीट वाढली. मग ही गारपीट वाढायला कारण काय झालं तर निश्चित झाडं नसल्यामुळे नाही. तर तुम्हाला सांगतो सिमेंटचे घर झाले, सिमेंटचे रोड झाले, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले, वाहनामध्ये एसी वाढल्या, उष्णता वाढल्यामुळं एक फायदा झाला, महाराष्ट्रातला पाऊस वाढला पण त्यासोबत गारपीट वाढली. गारपीट कमी करायची असेल तर झाडं लावा, झाडं लावा, पृथ्वीचे तापमान कमी करा. परत एक सांगतो झाडं नसले तरी पाऊस पडतो का, लहान मुलांना जर प्रश्न विचारला तर तो म्हणतो की नाही पडणार. पण तुम्हाला सांगतो झाडं नसलं तरी पाऊस पडतो, वाळवंटात पडतो, राजस्थानला पडतो, पण पाऊस असा पडतो जगातून पाणी वाचल्यासारखा. जितकी झाडं जास्त तितक्या पाऊस रिमझिम पडतो. तुम्ही बघा तुमचे नाते पुण्याला असले ना, त्यांना इथं पाऊस सुरू असला की तुम्ही त्यांना फोन लावायचा, पुण्याला पाऊस चालू आहे का, ते म्हणतात हो चालू आहे. मग तुम्ही विचारतात कसं चालू आहे, मग ते म्हणतात रिमझिम चालू आहे. आणि त्याने विचारलं तुमच्या अंजनीला पाऊस चालू आहे का, तुम्ही म्हणतात हो चालू आहे. आणि तुम्ही ते विचारतात कसं चालू आहे, तुम्ही म्हणतात आमचे रानं खडू गेले असं म्हणतात. कशामुळे आपल्याकडे झाडं नाहीत. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावावं लागतील. झाडं लावा, पृथ्वीचे तापमान कमी करा. हे झालं गारपिटीविषयी सांगितलं, पावसाविषयी सांगितलं, विजेविषयी सांगितलं. आता तुम्हाला पिकाविषयी सांगतो. सोयाबीन बद्दल सांगतो, हरभऱ्याबद्दल एक सांगतो. तर तुम्हाला एक सांगतो
सुरुवातीला काहीतरी ठोकताळे सांगतो बघा. यापुढं सोयाबीन किती क्विंटल होणार आहे कधीच कोणाला विचारू नका. आता यापुढे काय करायचं, त्या मशीनवाल्याला विचारत नाही, शेजाऱ्याला नाही, काय नाही. एक सोपं गणित सांगतो. गेल्या वर्षी तुमची सोयाबीन काढत असताना तुमच्या सोयाबीनच्या झाडाला सरासरी शेंगा किती होत्या? सरासरी 75. पुन्हा आणखी एखाद्याच्या 51. आता त्यांच्या 51चा आवरेज सांगतो. आता यावर्षी तुमच्या सोयाबीनच्या शेंगा मोजायच्या, शेतात जायचं, सोयाबीन काढत असताना शेतातले 3 झाडं उपटायचे. एकाला 40 शेंगा लागल्या, एकाला 50 लागल्या आणि एकाला 60 लागल्या. हिममधलं पकडायचं. कोणतं? हिममधलं. आता इथं शेतकरी म्हणतात की त्यांच्याकडे 51 लागले होते गेल्या वर्षी, मग त्यांना सोयाबीन किती झाले? आता यापुढं तुम्ही तुमचा उतार लक्षात घ्यायचा. सोयाबीनच्या झाडाला 6 शेंगा लागले की 1 क्विंटल सोयाबीन होते. किती होते? 1 क्विंटल. मग 6ला काय करा, म्हणजे 51ला 6 न बघा. 6 42 42 48 49 54 8.5 क्विंटलचा उतार आला असेल तुम्हाला. बरोबर आहे ना? आणि ज्यांच्याकडे 70 वाट्याचा साईन 60 आणि ते 12 उरले, म्हणजे त्यांना 12-13चा उतार आला असेल. म्हणजे जर 40 शेंगा लागल्या तर 40ला काय करायचं? 6 न बघायचं. 6 6 36 46 42 7 क्विंटलचा उतार आला. सगळ्यात सुपर. आता तुम्ही काय करता माहितीये का? धुऱ्याचा करायचं 400 शेंगाचं झाड असते का? मोजापेक्षा पण सांगा आम्हाला उतार म्हणतात. ते नाही, सरासरी द्यायचं असो. आता नंतर गहू किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारायचं नाही. एक सोपं काही सांगतो. म्हणजे तुम्ही गहू पेरल्याच्या नंतर तुम्हाला गव्हाला किती उतार येणार आहे, त्या मशीनवाल्याला विचारायचं नाही, शेजाऱ्याला नाही, कोणाला नाही. एक सगळ्यात सोपं गणित सांगतो. गेल्या वर्षी तुमचा गहू काढत असताना तुम्ही उंबी चोळल्याच्या नंतर तो त्यांच्या उंबीमध्ये किती गहू निघत होते? कोणी मोजले होते का? हा, नाही, गहू किती निघालते त्या उंबी मोजले होते कोणी? तर तुम्हाला सांगतो, कधी कधी 20 निघतात, कधी 40 निघतात, 50 निघतात, 60 निघतात. आता तुम्हाला सांगतो, ग्रेट कापून तुमच्या इथला गहू 30 धरू बघा किती. आता यापुढे एक लक्षात घ्या, तुम्ही गहू केल्याच्या नंतर पुढच्या वर्षी ही गोष्ट लक्षात घ्या. गहू केल्याच्या नंतर उंबी चोळायची आणि त्या उंबी मधले गहू मोडायचे. जर तुमच्या उंबीमध्ये 3च गहू निघाले तर तुम्हाला 1 क्विंटल गहू होणार. किती होणार? 1 क्विंटल. आणि 30 निघाले तर काय करायचं? 3 न बघायचं. 3 × 30 म्हणजे 10 क्विंटल तुम्हाला गहू होते. हे एक सगळ्यात सोपं कारण लक्षात येतं. त्याच्यानंतर कापसाबद्दल तुम्हाला सांगतो. निश्चित तुम्ही कापूस जर सांगितलं, निश्चित कैऱ्या सांगितलं, बोंड सांगितलं, तुम्हाला सांगतो बोंड किती सांगितलं, त्यानंतर तुम्हाला किती क्विंटल कापूस झाला हे सांगतो. तर तुम्हाला सांगतो, तरी पण तुम्हाला एक माहित असं सांगतो, तुम्ही कापसाचं अंतर किती करता? सरासरी अंतर 4/2. 4/2 म्हणजे 4 × 2 = 8 स्क्वेअर फुट एकदा. 43,560 भागिले 8 म्हणजे 8×45 म्हणजे तुमची कापसाची जवळपास 6 बॅग बसली. म्हणजे एक बॅग आणि एक छटाक सरकीला गेले. मी म्हणतो तुम्हाला 7 क्विंटलच्या वर कापूस होत नाही. बरोबर आहे ना? 6-7 क्विंटलच्या वर कापूस. तुम्हाला एक माहिती असं सांगतो, कापूस करत असताना तुम्ही काय करा? 3/1 कापूस करा. किती? 3/1 कापूस करा. 3/1 कशामुळं की काय करा? खर्च कमी करा, अंतर कमी करा. आणि काय करा तुम्हाला सांगतो, 3/1 कापूस केल्यानंतर 3 स्क्वेअर फुट एकदा. 43,560 भागिले 3 म्हणजे 3 × 30 3 × 12 म्हणजे 1 एकर मध्ये 14,000 झाड बसा. 14,000 झाडामध्ये 1 एकर मध्ये 3/1 कापूस केल्यानंतर जवळपास 3 कापसाच्या बॅग बसा. तुमच्या कापसाला 3/1 केल्याच्या नंतर 10 बोंड लागले तर 3.5 क्विंटल कापूस होतो. 20 बोंड लागले 7 क्विंटल कापूस होतो. 30 बोंड लागले 11 क्विंटल कापूस होतो. आणि 40 बोंड लागले तर जवळपास 16 क्विंटल कापूस होतो. म्हणून आता यावर्षी झालं तर झालं, पण पुढच्या वर्षी काय करा? 3/1 कापूस करा. फक्त तुम्ही रेगटीला खत देतात का नाही? देतात ना? रेगटीला खत देत जा. तुम्हाला सांगतो नंतर खत द्यायची गरज नाही. तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवर कोणत्याही कापसाच्या झाडाला कमरा इतकं झाड वाढतो बघा. आणि कोणत्याही कापसाच्या झाडाला 22 पासून 42 बोंड लागतात. आता हे तुम्हाला बघतात ना, तुम्ही युट्यूबवर बघतात ना, 300 बोंड लागेल, 400 सगळं खोटं असतं. म्हणून जगाच्या भांडीत तुम्ही काय करायचं? कापूस झाल्याच्या नंतर त्याच्या नक्या मोजत जा. 42च्या पुढे नक्या भरतच नाही. म्हणून काय करा? अंतर कमी करा, खर्च कमी करा. असं केल्याच्यानंतर तुम्हाला उतार वाढतो. आणि आता या ठिकाणी तुमच्याकडे कापूस असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमचे पानाला पानं जर लागले ना, त्याला काय करा? एक तर चमत्कार मारा, वाढ बंद करणार नसता लिओसिन मारा. पण लिओसिन मारताना शेतकरी स्वतः टाकणारा औषध स्वतः लागतो. कारण की त्याचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं ना, कापूस आकडतो. म्हणून ही गोष्ट लक्षात येते. हे झालं कापसाबद्दल.
त्याच्यानंतर आता योगायोगाने तुम्हाला सांगतो, तुमच्याकडं सोयाबीन म्हणजे काय झालं, पाऊस खूप झाल्यामुळं की तुमच्या सोयाबीनला काय झालं की छोटी छोटी तुम्हाला उतार कमी आले. तर तुम्हाला सांगतो आता हरभऱ्यामध्ये उतार कसा काढायचा. आता याच्यामध्ये तर तुम्ही काय करा विजय मिळवा, काय करा, हरभरा पेरणी करत असताना तुम्ही एकरी बियाणं किती टाकतात, 30 किलो. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही 30 किलो टाकतात. आपल्या पूर्वजांना विचारा की हरभरा असं दाट, इतकं दाट पेरावं, जर प्लेट जर फेकली ना वर तरंगावं, इतकं दाट पाहिजे. तर तुम्हाला सांगतो, ह्या तुमच्या डोंगराकडून मी जात असताना वायाच्या नंतर तुमच्या हरभऱ्यातून सहज जाता येतं. आणि तुम्ही माझं गेल्या हरभरा बघितलं, वायाच्या नंतर सुद्धा त्याच्यावरून जाता येत नव्हतं, म्हणजे इतकं पॅक होतं. म्हणून हरभरा पेरणी करत असताना यावर्षी तुमचं सोयाबीन गेलं ना, तुम्ही त्याची कसं काय करा, हरभऱ्यामध्ये करा. एकरी काय करा, 40 ते 45 किलो बियाणं पेरा. आणि बियाणं पेरत असताना त्याला काय करा, बुरशीनाशक लावा. कशामुळं, कारण की त्याला मर लागते. आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगतो, तुम्ही पेरत असताना काय होतं, त्याला राशना करतात का नाही, त्याला करतात ना. काही जण शेतकरी राशना करत नाही. तर तुम्हाला एक सांगतो, राशना जर नाही केलं ना, काही पेरणी यंत्राचे 64 इंचाचे दात असतात बघा, आणि काहीचे काय असतात, ताटाचे असतात, ते 2 असतात, ते नुसतं चिळखंडे मारतात. चिळखंडे मारल्याच्या नंतर तुमचा हरभरा जमिनीत गेल्याच्या नंतर काय होतं, आधार पडलं तरी हरभरा काय होतं, थंडी लागल्याच्या नंतर ते उगवतं. पण त्याला जर माती नाही लागली ना, मग काय होतं, कालांतराने त्याला हवा लागल्याच्या नंतर त्याला बुरशी येते आणि हळूहळू तुमचं हरभरा मरा लागतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हरभरा केल्याच्या नंतर एक तर त्याला पेरल्याच्या नंतर लगेच रोटावेटर करा, कारण की सगळं जमिनीमध्ये एकदम पॅक होऊन जातं आणि हरभरा चांगलं निघतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, हरभरा पेरलं आणि त्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये मर असली तर तुम्ही काय करायचं की जर मर न लागू द्यायची असेल तर लगेच पाणी, आज समजा पेरलं, लगेच दुसऱ्या दिवशी स्प्रिंकलर हातरायचं आणि पाणी द्यायचं. पण पाणी किती द्यायचं, फक्त ओलीला वर गेली पाहिजे इतकं पाणी द्यायचं. म्हणजे नसता तुम्ही 5-5, 7-7 घंटे लागतात, तसं जमत नाही. म्हणून काय करायचं, ओलीला वर लागेपर्यंत द्यायचं, मग त्याच्यानंतर स्प्रिंकलर बंद करायचं. आणि हरभऱ्याला पाणी कसं द्यायचं, तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, हरभऱ्यामध्ये विदर्भ सगळ्यात अग्रेसर आहे. पण तुम्हाला सांगतो, हरभऱ्याला सुरुवातीला 20 दिवसाला पाणी द्यायचं. मग पहिलं पाणी किती द्यायचं, 5 घंटा द्यायचं. सुरुवातीचं पहिलं पाणी पहिल्या दिवशी कशामुळे म्हणालो, तुम्ही हरभरा पेरल्याच्या नंतर तुम्ही त्या हरभऱ्याला खत पेरता. पण हे तुमचा खत कधी लागू होतो, ज्यावेळेस तुम्ही 20 दिवसाला पाणी देतात ना, त्याच्यानंतर ते खत लागू होतं. जर तुम्ही आज हरभरा पेरला त्याला लगेच 10 मिनिटाचं पाणी दिलं, अर्ध्या तासाचं दिलं, ते खत तुमच्या त्या हरभऱ्याला लागू होतो. त्याच्यामुळे तुमच्या हरभऱ्याला उतार जास्त येतो. त्याच्यानंतर पहिलं पाणी 20 दिवसाला द्यायचं, 5 घंट्याचं द्यायचं. दुसरं पाणी 40 दिवसाला द्यायचं, 60 घंट्याचं द्यायचं. तिसरं पाणी काय करायचं, सगळ्यात महत्वाचं, हरभऱ्याला आपल्याला उतार आणायचा का नाही स्वतः अवलंबून आहे. कसं की तुम्हाला वाटलं आता हरभऱ्याला 50 दिवस झाले आणि पाणी बंद केलं, त्याच्यानंतर मोटरच लावायची नाही, लगेच त्या हरभऱ्याला काय होतं, कळ्या लागतात, कळ्याचं रूपांतर फुलात होतं, फुलातून घाट्यात होतं. आणि म्हणजे जितकं ट्रेस भेटला, ताण भेटला की जास्त फुलं लागतात आणि कळ्या लागतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं, आपल्याला हरभरे केवढं वाढवायचं, जेवढं वाढवायचं तेवढं वाढवायचं, परत मोटरचं बटनच लावायचं नाही, ही गोष्ट लक्षात येते. आणि त्याच्यानंतर हरभऱ्याला सगळ्यात महत्वाचं, बुरशीचा अटॅक येतो, नेमकं धुई असते. हरभऱ्याला जे जास्त बुरशीनाशकाच्या फवारण्या करतील त्यांना हरभऱ्याला चांगला उतार येतो. म्हणून ही गोष्ट लक्षात येते. यावर्षी तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन जरी गेलं असलं ना, तर तुम्ही काय करा, एकरी 40-45 किलो हरभरा पेरा. पेरल्याच्या नंतर त्याला चांगला एकदा खत द्याला, 10 किलो गंधक टाका. त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन जर खत द्यायची इच्छा असली तर काय करा, 20 दिवसाला पहिल्या पाण्याला 20-0-13 एकदा फेका, म्हणजे टोपल्यानं फेकायचं, लगेच ते शीप हातरायची, तुमच्याकडे शीप म्हणतात, लगेच पाणी द्या. मग जितका तुम्ही खत टाकताल तितका चांगला उतार येतो. म्हणून हे लक्षात यायचं. हे झालं हरभऱ्याबद्दल. आणि पुन्हा काही तुमच्या शंका असेल तर 2 मिनिटात थांबतो. काही शंका आहेत का तुमच्या, कोणत्या पिकाविषयी, कोणत्या, तुरीबद्दल सांगा. हा, तुरीबद्दल एक सांगू इच्छितो. तुरीबद्दल सांगत असताना तुरीमध्ये 2 जाती बघा, कोणते, एक लाल तूर आणि एक पांढरी तूर. आता ही गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कोणतं विद्यापीठ सांगत नाही, ज्या ज्या वर्षी दुष्काळ पडतो ना त्या वर्षी फक्त पांढरी तूर येते बघा, ही गोष्ट लक्षात घ्यायची. मग आपण काय करायचं, काही शेतामध्ये पांढरी घालायची, काही शेतामध्ये लाल घालायचे. जास्त पाऊस का झाला, लाल तुरीला उतरायले, कमी झाला पांढरीला आहे, म्हणून असं स्थान निवडायचं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो,
तूर केल्याच्या नंतर तुम्ही सोयाबीन मध्ये तूर करतात ना, माझं तर म्हणणं आहे बघा, जे सोयाबीन मध्ये तूर करतात ना, मी म्हणतो तुम्हाला 4.5 ते 5 क्विंटलच्या वर तूरच होत नाही. बरोबर आहे ना? 4.5 ते 5 क्विंटल तूर होते, त्याच्यावर होतच नाही. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो, त्या तुरीला उतार आणण्यासाठी एक सगळ्यात सोपं सांगतो. तूर पेरल्याच्या नंतर तुम्ही काय करा, बऱ्याच महाराष्ट्रामध्ये चांगल्या म्हणजे परभणी विद्यापीठाची गोदावरी आणि त्याच्यानंतर पंचगंगाची एक लक्ष्मी म्हणून जाते बघा, लक्ष्मी, ती एक चांगली आहे. त्याच्यानंतर चारू म्हणून एक, पण चारू तेवढी उमर आहे. त्याच्यानंतर पांढऱ्यामध्ये 711 ह्या जाती करा. आणि तूर केल्याच्या नंतर कम्प्लीट 40 दिवसाला तुरीचा मेन शेंडा कट करायचा. शेंडा कट करायचा. शेंडा कट केल्याच्या नंतर काय होतं, त्याला वाढ फांद्या लागतात, वाढ फांद्या लागायची, फळफांद्या लागतात, फळफांद्या लागायची, उतार जास्त होतो. 40 दिवसाला पहिल्यांदा शेंडा कट करायचा. 80 दिवसाला परत सगळे शेंडे कट करायचे, परत वाढ फांद्या लागतात. तुमचं तुरीचं बोर्ड असं एकदम ठोकर होतं. आणि शेंडा नाही कट केला तर चांगलं दिसते आपल्या संकाळ्यासारख्या तुमच्या तुरीच्या पराठ्या होत्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचं कुठं चुकतं, तुम्ही तुरीला फवारणीमध्ये चुकता. तुम्हाला सांगतो, तुमच्या तुरीमध्ये अडकण होतं. तुम्ही विचारा तुम्हाला कोणी सांगितलं का? अडकण कशामुळे होतं? तुरीला कळी लागल्यापासून त्या फुलामध्ये एक शेंग माशी येते बघा. त्या शेंग माशी काय करते, तुमच्या तुरीला असं डंक मारून जाते. आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. मग तुरीला कळी लागली, ती डंक मारून गेली. मग तुम्ही काय करतात, नंतर ज्यावेळेस पापुडे लागतात, शेंगा लागतात ना, तुम्हाला छिद्र दिसतं. मग तुम्ही काय करता, चांगल्या कंपनीचं कीटकनाशक, बुरशीनाशक मारता. नंतर काही फायदा होत नाही, काही फायदा होत नाही. मग तुम्हाला एक माझी विनंती आहे, तुरीला काय करायचं की कळी अवस्थेमधून फुलामध्ये होत असताना चांगल्या कंपनीचं कीटकनाशक मारा, चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारा. असे केल्याच्यानंतर तुरीला उतार येतो. आणि तुम्ही जर पाट्याची कापसामध्ये तूर केली असेल ना, तर तुम्हाला 400 फुटाला जर पाणी दिल्याच्या नंतर 1 क्विंटल तूर होते, म्हणून हे लक्षात येतं. आणि सोयाबीन मध्ये तुमचे तुरीचे पाटे असते आणि त्या तुरीला जर तुम्ही पाणी दिलं ना, तुम्हाला 700 फुटाला 1 क्विंटल तूर होते, म्हणून हे सगळ्यांना लक्षात येतं. हे झालं तुरीबद्दल. त्याच्यानंतर परत एक सांगतो की कापसाबद्दल सांगतो. बऱ्याच कापसा शेतकऱ्यांच्या कापसा थ्रिप्स आलेले आहे बघा. तुम्ही काय करायचं, कापसाबद्दल थ्रिप्सला सगळ्यात महत्वाचं काय करायचं, इथं डेलिगेट एक औषध चांगलं आहे. त्याच्यानंतर सुमोनिस म्हणून एक चांगलं औषध आहे. आणि त्याच्यानंतर कापसाला काय करायचं की चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारायचं. बुरशीनाशक मारायचं झालं तर तुम्हाला सांगितलं, सोयाबीन असो, कापूस असो, फुलामध्ये बुरशीनाशक मारणे त्याच्यामुळे गरजेचं आहे. कापसाला फुलं लागले त्यानंतर काय होतं, पाऊस सुरू असला, तुमच्या कापसाला फुल लागलं, पाणी जर त्या कापसाच्या फुलामध्ये गेलं, ते फुल चिटकतं, खाली पडतं. त्याच्यामुळे काय करायचं, चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारायचं. तुम्हाला सांगतो, तुम्ही एक सिजंटा कंपनीचं ऍडिपिनिंग तंत्रज्ञान आहे बघा. म्हणजे भाजीपाल्याला लोक ते मारता, ते मेला 20 दिवस एक बुरशीनाशक मारा. ते मारल्याच्या नंतर तुमच्या कापसाला फुलं जास्त दिसतात, म्हणून हे लक्षात येतात. परत काही शंका असली तर 2 मिनिटं आणखी परत सांगा. हळदीचं आमच्याकडे जास्त नाही. सोयाबीन बद्दल शेतकरी म्हणतात की सोयाबीन, तुम्हाला एक सांगू इच्छितो, सोयाबीन करत असताना तुम्हाला एक सगळ्यात सांगतो, तुम्ही काय करा, पांढऱ्या फुलाच्या जाती करा. पांढऱ्या फुलाच्या जाती कोणत्या येतात, इंदोरकर भेटतात, मध्य प्रदेश करा. पण त्यावेळेला तुम्हाला सांगतो, तुमच्या सोयाबीन येलो मध्ये केलाय, खोडकिडा लागलाय, महाराष्ट्रात जितक्या जातीत सोयाबीनच्या त्या उशीला येणाऱ्या होते. तर तुम्हाला सांगतो, उशीला येणारी जात लावली की त्याच्यावर येलो मध्ये येतात. त्याचं कारण तुम्हाला कोणी एखाद्या तज्ञाला विचारा, तुम्हाला कोणी सांगितलं नाही. त्याचं कारण सांगतो, मी प्रॅक्टिकली स्वतः शेतात शेती करत असताना ज्या ज्या अडचणी त्या सगळ्या शेअर करत असतो. सोयाबीन पेरल्याच्या नंतर काय होतं, सुरुवातीला काय काढायला येतं, मूग काढायला येतं. त्याच्यानंतर काय काढायला येतं, उडीद काढायला येतं. मुगाम उडदाव पांढरी माशी असते बघा. आणि नेमकं काय होतं, मूग आणि उडीद काढला की पांढरी माशी इथले उठते आणि त्या सोयाबीन होता बसते. सोयाबीनवर जे हरित द्रव्य असतं पानावर, मग त्या पानाचा सोडून घेते. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या सोयाबीनवर येलो मध्ये घेतात. म्हणून यापुढे तुम्हाला सांगतो, होईन तिथपर्यंत लवकर येणाऱ्या सोयाबीनच्या जाती करा. तुम्हाला सांगतो, शाळेत जर मुलगा बशीला आला ना, त्याला पुढे बशीत नाही, त्याला मागे बशीत. तसं तर शेतीमध्ये तुम्ही बघा, यावर्षी माझ्यासोबत 10 जूनला जे सोयाबीन पेरल्यात ना, त्यांच्या सोयाबीन चांगले आहेत. आणि ज्यांना उशीर केला तर ते मागच मागे राहिले. म्हणून तुम्हाला सांगतो,
पेरणीचं कसं असतंय, मोठीचा मोठीचा फरक असतो, म्हणून पेरणी करत असताना हा निर्णय सगळ्यात महत्वाचा घ्यायचा. सोयाबीन करत असताना काय करा, तुम्हाला एक सांगू इच्छितो, यावर्षी तुम्हाला बऱ्याच शेतकऱ्याला मी म्हटलं होतं तुम्ही 108 करा बघा पांढऱ्या फुलाचे. मी स्वतः लावले होते, गेल्या वर्षी 16 क्विंटल आवरेज झालं. पण त्याच्या व्यतिरिक्त सांगतो, यावर्षी ना त्याच कंपनीचे मी त्रिशूल एक जात लावली बघा. सोयाबीनच्या शेंगा असं वाल्याशिवाय दिसत नाही, पण ती त्रिशूल अशी जात काढली इंदोरच्या कंपनीनं काय केलं, तिला अशा मुगावरी शेंगा दिसतात. म्हणजे इतकी जात चांगली, पुढच्या वर्षी ती मार्केटला येणार आहे. मग ती त्रिशूल या नावानं ती एक घ्या, तिला देखील चांगला उतार येतो, हे करा. पण सोयाबीन करत असताना अंतर सगळ्यात महत्वाचं किती करायला पाहिजे, तुम्ही किती 18 इंच करतात का 20 इंच? तुम्ही काय करा की तुम्ही 16 इंच करा. तुम्हाला सांगतो 18 इंच कशामुळे करता, या ठिकाणी ट्रॅक्टरवाले असले तर ते नाराज होते माझ्यावर. तर तुम्हाला एक सांगू देतो, 18 इंच असल्यावर काय असतं की एखाद्याचं रान खराब असलं की ते ट्रॅक्टर त्याच्या दोन निघून जातं, म्हणजे त्याला म्हणजे अडकत नाही, काही नाही, म्हणून ते ट्रॅक्टरवाले काय करतात 18 करतात. पण तुम्हाला एक सांगतो, 16 इंच केलं ना 18 इंच केलं ना, एका तासामध्ये एक खून वाढतं बघा. किती वाढतं तुम्ही बघा, वाटल्यास काय करा, 18 इंचावर तुम्ही तास मोला एकर भर मधले, आणि 16 वरले मोजा 10 एकर माझं 3 एकर रान वाटतं. म्हणजे 10 एकर मध्ये किती कापसा सोयाबीनच्या बॅग वाढायला 3 वाढायला. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर सोयाबीनच्या झाडाला संख्येवर उतार येतो, आणि सोयाबीन करत असताना अंतर 16 इंच करायचं. आणि आणखी एक सांगतो, ह्या गोष्टी तुम्हाला कोणी सांगत नाही, उन्हाळ्यामध्ये शेत दुरुस्त करत असताना चांगलं रोटायटर करून घ्यायचा. त्याचं काय होतं, खालीवर रान असलं ना, मग तुम्हाला सांगतो पेरणी यंत्र चालताना ते असं दौड होतात, जिकडं ओढ गेलं की तिकडे उगवत नाही. त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या संख्येमध्ये घट होते, त्याच्यानं मला उतार येतो. तुम्ही बघा, सांगली साताऱ्याकडे ते काय करतात, सोयाबीनला इतका उतार आला सांगतात, त्यांचे रानात किती असे 10 गुंठ्याचे, पण एकदम प्लेन असतात, टोकन यंत्रणा करतात, संख्या बरोबर करतात. पण आपले काय असतात, शेत खालीवर असतात, केलं तर केलं, रोटर करतात, नाही तर तसंच करतात. म्हणून तुम्हाला सांगतो, सोयाबीनला उतार काढायचा असतो ते एकदम रान प्लेन. त्याच्यानंतर काय करायचं, रान प्लेन केलं, मग खताचं नियोजन करायचं. तुम्हाला सांगतो, खत देत असताना एकदा खत द्या, त्याच्यानंतर काय करायचं, त्यासोबत 10 किलो गंधक द्यायचं. गंधक कशामुळे द्यायचं, कारण की तेलाचं वजन वाढवायचं काम कोण काम करतं, तर गंधक काम करतं. म्हणून 10 किलो गंधक द्यायचं. त्याच्यानंतर पेरणीचा निर्णय घ्यायचा. पाऊस पडला आणि आता पेरायला द्यायचा. तर शेतकरी काय करतात, दुसऱ्या गावाला पाऊस पडला की आपण गडबड करतात. माझी तुम्हाला विनंती, पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये ईटभर ओल गेले की त्याच्यानंतर कधी पेरणी करून टाका. महिनाभर जरी पाऊस न पडला तरी ते सोयाबीन उगवत निघतं. पण शेतकरी काय करतात, 4 फूट ओल झाल्याच्या नंतर पेरून टाका, ते कोरड्याला बियाणे घ्यायच्या नंतर त्याला बुरशी येते. म्हणून हे एक सगळ्यात महत्वाचा निर्णय घ्यायचा. पेरणी केली, मग सोयाबीनला तणनाशक कधी मारायचं, तुम्ही काय करा, एखाद्या शेतकऱ्याला त्याला कोणी तुम्हाला सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो, मी हे प्रॅक्टिकली अभ्यास करतो. सोयाबीन 8 दिवस झाले म्हणजे उगवल्यापासून 8 दिवसाला 2 पानावर जर सोयाबीन असलं ना, आणि जमिनीत जर गोळ असली ना, कधी तणनाशक मारा, काही होत नाही. तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही काय करायचं, तणनाशक मारताना जमिनीमध्ये हात घातल्याच्या नंतर जर माती बुडू लागली ते समजायचं तणनाशक मारल्याच्या नंतर आपलं सोयाबीन सुकणार आणि काही फायदा होणार नाही. जितकी जमिनीमध्ये ओल आहे ना, तितकं तणनाशक मारायला सगळ्यात चांगलं. 2दा देखील तणनाशक मारू शकता. सगळ्यात सोपं, सोयाबीनला फुलं लागायच्या अगोदर तणनाशक मारायचं, असं केल्याच्यानंतर सगळ्यात चांगलं राहतं. त्याच्यानंतर काय करायचं, सगळ्यात तुमचं आणखीन एक कुठं चुकायलंय की तुम्ही कीटकनाशक मारताना एक चुकायला. तुम्ही काय करता, सोयाबीनला फुलं लागल्याच्या नंतर चांगल्या कंपनीचं कीटकनाशक, चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारता. माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचं सोयाबीन 20 दिवसाचं झालं ना, तुम्ही काय करा, सोयाबीनला बघा छिद्र पडलेले असं बघा, तुम्ही त्यावेळेस चांगल्या कंपनीचं कीटकनाशक मारत नाही. पण त्यावेळेस काय असतं, एक आळी आलेली असते बघा, ती काय करते, पानं गुंडाळून मधात बसते बघा. नेमकी पानं गुंडाळून मधात बसते, पानं केलेले करते, म्हणजे छिद्र पडतं. आणि त्याच्यानंतर काय होतं, म्हणजे 20 दिवसाच्या नंतर कम्प्लीट 40 दिवसाला पोळ्याची आमुष येते बघा. नेमका ते काय होतं, पोळ्याची आमुष येण्याचा टाइम आणि त्या आळीचा कोशामधून बाहेर निघणार टाइम एक होतो. मग तुम्ही काय करताय, 20 दिवसामध्ये काय करत जा, चांगल्या कंपनीचं कीटकनाशक, चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक मारजा. असं केल्याच्या नंतर तुमच्या सोयाबीनला उतार येतो. त्याच्यानंतर तुमच्या सोयाबीनला सगळ्यात महत्वाचं कोळपणी करतात बघा. तुम्ही कोळपणी डवळणी म्हणतात ना, सगळ्यात महत्वाचं तेच होतं बघा. सोयाबीनला जर कोळपणी करायची असेल ना,
तुम्ही काय करायचं त्या 20 दिवसाच्या आत करायचा. जर तुम्ही 25 दिवसाच्या पुढे गेलं ना, जिथपर्यंत सोयाबीनचं पान जातं ना तिथपर्यंत त्या झाडाच्या पांढऱ्या मुळ्याच्या मग तुम्ही कोळपणी केल्याच्या नंतर तुमच्या सोयाबीनला उतार येत नाही. तुम्ही आठवा बघा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही सोयाबीन करतात ना, ज्या ज्या वर्षी तुमचं कोळपणच झालं नाही ना त्या वर्षी तुम्हाला उतार आले. कशामुळं? सोयाबीनच्या पांढऱ्या मुळा तुटतात कोळपणी केल्यामुळं. म्हणून तुम्हाला सांगतो, एक सोपं घरी सांगतो, म्हाताऱ्या माणसाला समजा दात पाडायचे त्याला तूप खाऊ घालायचं, काही फायदा होईल का? नाही. तसंच आहे, पांढऱ्या मुळ्या म्हणजे तुटतात. त्याच्यामुळे एक तुम्हाला सांगतो, सोयाबीनला शक्यतो कोळपणी करत जाऊ नका. वाटल्या 2दा तणनाशक मारा, एक 8 दिवसाला मारायचं, 20 दिवसाच्या अगोदर मारायचं. असे केल्याच्या नंतर तुमच्या सोयाबीनला उतार येतो. आणि होईल तिथं काय करा, लवकर येणाऱ्या जाती करा, पांढऱ्या फुलाच्या करा. आपल्या शेजाऱ्याला, आपल्या पाहुण्याला, आपल्या नातेवाईकाला कोणत्या सोयाबीनच्या बॅगला उतार आला त्या बॅग त्यांच्याकडून विचारा, त्या सोयाबीनच्या जाती करा. असो, परत काही परेशान असेल तर परत एकदा थांबतो. हळदीचं बाबा तेलच्या भावे त्या भागात आहे तो जो तेल आहे त्यामुळे अजून माहिती सांगता येणार नाही. तुम्हाला एक माहिती असं सांगतो, मी जे फिरतो ना, तुम्हाला एक सांगतो, मी जे फिरतो सगळ्या विदर्भ मराठवाडा म्हणजे हे सगळे कोरडवाहू शेतकरी आहेत. सगळ्याची शेती कशावर आहे? ह्या निसर्गावर आहेत. मग निसर्गानं कोणते पिकं याच्यावर जास्त अभ्यास करत असतो. तुम्ही मकाचं सांगा, मका बी सांगतो, ऊसाचं सांगा, ऊसावर सांगतो. पण हळदीचं हे पीक कसं आहे त्याच्यावर देखील सांगतो. वाट्या तुम्हाला सांगतो, एक नंतर एक नंबर देतो तुम्हाला, तुम्ही त्यांना फोन लावा, ती सगळं माहिती देते. असो, प्रत्येक शंका आहे का? या ठिकाणी या गणेश मंडळाने मला बोललं, माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. पण उद्या त्याला माझा पाऊस येणार आहे म्हणून हे तुम्हाला सांगतो. आपल्याला असा व्हिडिओ धरून आपल्या भारतीय जनतेसाठी आपल्या आभार मानतो. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. यापुढे देखील आम्हाला आपल्याकडे अशा सहकार्याची मार्गदर्शनाची अपेक्षा आहे आणि आपलं ती करा हे या ठिकाणी आशा बाळगतो आणि सांगतोय. यामध्ये आपल्याला प्रत्येक गावातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये यामध्ये देखील मोलाचं सहकार्य करतात. आपल्या हाताला हात घेऊन आपल्याला प्रत्येक वेळी या ठिकाणी आभार मानतो. तसेच आपल्या मंडळाला या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये आपल्या भाज्याला यांच्याकडून सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रसादाची सुविधा प्राप्त झालेली आहे. त्यामध्ये आभार मानतो. या ठिकाणी कार्यक्रम चांगला जाहीर करतो. धन्यवाद. एक मुलाखत घ्यायची